नमस्कार. मी पंकज वर्मा, हर्षल हनुमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सेल्स हेड आहे मी. आता आपल्याकडे जो जळगावला नाशिक प्रॉपर्टी एक्सपो क्रीडाई हा जळगाव एडिशन जो आला आहे हा 7, 8 आणि 9 मार्च या ठिकाणी आयोजित केला गेला आणि यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे जळगावकरांनी आम्हाला, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि या रिस्पॉन्समध्ये आम्हाला खूप चांगले जे क्लायंट्स आहेत ते प्रत्येक म्हणजे इथे 18 लाखापासून तर 1 कोटीच्या पुढे फ्लॅट्स इथे विकले जात आहेत, 10 कोटीपर्यंत फ्लॅट विकले जात आहेत. तर यामध्ये एक सुवर्ण संधी जी जळगावकरांना दिली गेली क्रीडाईकडून ही खूप चांगली दिली आहे आणि जळगावकरांनी याचा लाभही उचलतायत हे दिसून येतं या ठिकाणी. आणि याच्यामध्ये जी मॅनेजमेंट क्रीडाईची जी होती ती खूप चांगली केली गेली. आता तसंच आमचंही सुद्धा एक आहे हर्षल हनुमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं, आम्ही गृहपर्व म्हणून तुम्ही बघू शकता या ठिकाणी आम्ही लावलेलं आहे मागे. तर गृहपर्व 4 ही आमची ऑफर आम्ही सुरू केली हर्षल हनुमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने. तर याच्यामध्ये आमच्याकडे 35 लाखापासून 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK हे स्टार्ट झालेले आहे, सुरू झालेले आहे. तर एवढी सारी प्रॉपर्टी जी आहे म्हणजे 6 अप्रतिम प्रकल्प माझ्याकडे तुम्हाला बघायला भेटणार आहे. या ठिकाणी दिंडोरी रोड जे आहे नाशिकमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगले म्हणजे 2 BHK, 3 आणि 4 सगळे तुम्हाला फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. याच्यामध्ये तुम्ही जळगावकरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. आणि आता कुंभमेळा आहे नाशिकमध्ये, तर कुंभमेळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोक इथे येणार आहे आणि तिथे प्रॉपर्टीचा जो महाकुंभ जो उत्सव सुरू झालेला आहे त्याचा त्यांनी संधी घ्यावी अशी विनंती. धन्यवाद. जर ही प्रॉपर्टी कोणाला घ्यायची असेल तर नेमकं कुठे भेटायचं आहे? प्रॉपर्टी जर का घ्यायची असेल तर नाशिक क्रीडाईच्या या एक्सपोमध्ये जे लोक येऊन गेले तसं तर ते अजून ऑनलाईनला ह्याच्यावर जे आहे ते वेबसाईट जी आहे ती टाकणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे प्रत्येक जे बिल्डर आहे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचे जे कोणत्या एरियामध्ये कोणत्या बिल्डरचं काम चालू आहे हे सगळं त्याच्यामध्ये दिसणार आहे. तर तुम्हाला नाशिकमध्ये जर का डायरेक्टली आले तरी ते कोणत्याही एरियामध्ये जाऊ क्रीडाईचे तिथे जे बिल्डर्स आहेत जे आहेत त्यांना तिथे भेटणार आणि त्यांचे ऑफिसेस वगैरे असतात तिथं त्यांना दिसून येणार. नाशिक क्रीडाईतर्फे एक्सपो आयोजित करण्यात आला, कसा एक्सपिरियन्स होता हा शेवटचा दिवस? नमस्कार. गेल्या 3 दिवसापासून नाशिक क्रीडाई यांनी हा जळगाव एक्सपो नाशिक एडिशन म्हणून ठेवला होता. तर अरेंजमेंट अतिशय सुंदर केली होती, पूर्ण डोम AC होता, त्यामुळे आलेल्या लोकांनाही इथे व्यवस्थित एन्क्वायरी करता आल्या आणि वेळ देता आला. दुसरी गोष्ट, 3 दिवसांमध्ये संध्याकाळचा आम्हाला फुटफॉल चांगला मिळाला. त्याच्यामध्ये जवळजवळ 250 ते 300 एन्क्वायरीज आमच्याकडे आता जनरेट झालेल्या आहेत आणि नक्कीच त्याच्यात लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे की नाशिकला ते लवकरात लवकर व्हिजिट करतील आणि त्यातून नक्कीच आम्हाला चांगला बेनिफिट होईल असं वाटतं. आपल्या नाशिकला कुठे प्रोजेक्ट सुरू होतात? नाशिकमध्ये सध्या आमचा नंदन कार्निवाल नावाचा एक मोठा टाउनशिप प्रोजेक्ट चालू आहे, जो आडगाव येथे डीमार्टच्या मागेच इथे आपला स्थित आहे. कंपनीचे गेल्या जवळजवळ 40 प्रोजेक्ट आपण पुण्यामध्ये कंप्लीट केलेले. 28 वर्ष कंपनीला पूर्ण झालं. त्यामुळे नाशिकमध्ये असताना सध्या हा गेटेडमध्ये मोठा 300 फ्लॅटचा हा प्रोजेक्ट आहे. तर या निमित्ताने मी पुन्हा सगळ्यांना एकदा आवाहन करेन की नाशिकला एकदा तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करा. इथे सॅम्पल फ्लॅट, शो फ्लॅट सगळं रेडी आहे. त्यांना ज्या लोकांना इथे जी माहिती मिळाली त्या व्यतिरिक्त अजून साईटवरती आलं तर अजून डिटेल माहिती घेता येईल आणि त्यांच्या स्वप्नाचं घर नक्कीच बुक करता येईल. प्रॉपर्टी घेणाऱ्याला काही ऑफर वगैरे ठेवलेली? जे लोक आता आपल्याकडे स्पॉट बुकिंग करतील नाशिकमध्ये आपल्या साईट व्हिजिट करू आणि सेम डे जर बुकिंग केलं त्यांनी तर आपण तिथे 5 ग्रॅम गोल्ड कॉईनची सध्या ऑफर ठेवलेली आहे. लोक त्यांना तिथे त्याचा लाभ घेता येईल. हा जो नाशिक क्रीडाईतर्फे एक्सपो सुरू आहे, आज शेवटचा दिवस आहे, काय प्लॅन होतो? नमस्कार. मी देवेंद्र शिंदे. मी जस्ट पुणे आणि नाशिकला रिप्रेझेंट करतो. ॲक्च्युली जी अरेंजमेंट केलेली आहे क्रीडाने ती उत्तमरित्या केलेली आहे. काल आणि परवाचा रिस्पॉन्स ॲक्च्युली खूप चांगला होता. आज थोडं वर्किंग असल्यामुळं थोडा त्या मानाने रिस्पॉन्स जरा कमी आहे. कम्पॅरेटिव्हली आम्ही इथे 12+ प्रोजेक्ट इथं आपण पूर्ण शो केले आणि जवळपास 170च्या आसपास क्लायंटने स्टॉलला व्हिजिट केली आहे आतापर्यंत. तसं कम्पॅरेटिव्हली जो रेशो आहे चांगल्या लीड्सचा, जे लोक व्हिजिट करून गेले म्हणजे जो बायर आहे, जो येणारा व्हिजिटर आहे तो
कम्पॅरेटिव्हली तसं चांगलं आहे. बऱ्यापैकी आम्हाला पुण्यासाठी पण इन्क्वायरी मिळाल्या आणि त्याचबरोबर नाशिकसाठी पण इन्क्वायरी मिळाल्या. सो ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स आहे क्रीडाईचा नेहमीप्रमाणे चांगलाच आहे ह्यावेळेससुद्धा. जेव्हा आपण जळगाव एक्सपोमध्ये आपला कसा अनुभव आहे, आपलं नाव सांगा, प्रोजेक्टचं नाव सांगा आणि काय काय ॲम्बिलिटीज आपण देतात. नमस्कार, मी किरण कराड. मी ठक्कर्स ग्रुप लिमिटेड यांना रिप्रेझेंट करतो. जळगावमध्ये मागच्या 10 वर्षानंतर आता पुन्हा क्रीडाईच्या वतीने एक्झिबिशन घेण्यात आलं आहे. ह्या एक्झिबिशनला जळगावकरांचा अप्रतिम असा प्रतिसाद मिळालेला आहे. बऱ्याच जणांनी आमच्याकडे आमच्या प्रोजेक्ट संदर्भात माहिती विचारली आहे. रिसेंटली लगेच ते ह्या विकेंडला साईट व्हिजिटसाठी येत आहात. तर जळगावकरांबद्दलचा अनुभव खूप छान आहे. आपल्याकडे आत्ता कुठले प्रोजेक्ट आहेत, कुठे एरियाज प्रोजेक्ट आहेत? ठक्कर्स ग्रुपतर्फे आम्ही जळगावकरांसाठी आमच्याकडे रेडी पोझिशन असलेला TGL M² हा कमर्शियल प्रोजेक्ट आहे. यामध्ये ऑफिस स्पेसेस, शॉप्स उपलब्ध आहेत. ह्या प्रोजेक्टचं लोकेशन गंगापूर रोड येथे आकाशवाणी टॉवरजवळ आहे. हा प्रोजेक्ट कम्प्लिटेड आहे. अगदी लिमिटेड इन्व्हेंटरी यामध्ये शिल्लक आहे आणि हा प्रोजेक्ट रेडी इस्टॅब्लिश मार्केटमध्ये आहे. याच्यासाठी कुठे यायचं आहे आणि तुमचा ऑफिस ॲड्रेस काय आहे? हो, आमचा ऑफिस ॲड्रेस हा नाशिक येथे शालिमारला नेहरू गार्डनजवळ ठक्कर्स ग्रुप लिमिटेड आहे. आणि या ठिकाणी आपलं जे एक सामान्य लोकांचं घर घेण्याचं स्वप्न असतं, तर आपलं प्रोजेक्ट कितीपासून सुरू होतं, कसं होतं आहे? आमचा TGL M² हा प्रोजेक्ट साधारणतः 26 लाखापासून पुढे होऊ शकतो, सुरू होतो. म्हणजे सगळ्यांना अपेक्षा असते की आपल्याला एक अफोर्डेबल दरामध्ये आपलं दुकान व्हावं, शॉप व्हावं. तर इथून 26 लाखापासून पुढे वेगवेगळ्या प्रकारचे, जशी एरियाची रिक्वायरमेंट असेल, जागेची रिक्वायरमेंट असेल, 400 फुटापासून आपण ते ॲड ऑन करून ते होऊ शकतं. एक्सपो सुरू आहे, आज शेवटचा दिवस आहे, कसा आपला रिस्पॉन्स मिळाला? नमस्कार, मी गणेश पवार, महालक्ष्मी स्टेट व सोलार डेव्हलपमेंट शाळेत. नाशिक क्रीडा एक्सपो जळगाव एडिशनल ही मागील शनिवार रविवारपासून चालू आहे. 2 दिवसात जळगावकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आम्हाला व एवढं उन्हातसुद्धा दुपारच्या आणि काल मॅचेससुद्धा लोक भरपूर येऊन गेले आणि लोकांनी मनासारखं त्यांचे घरं पाहिले आणि ऑफिसेस पण पाहिले. आमचे महालक्ष्मीचे 2-3 मोठे प्रोजेक्ट चालू आहे. एक कमर्शियल आहे MCC म्हणून महालक्ष्मी सिटी सेंटर पंचवटी विभागात. त्याला खूप मोठा रिस्पॉन्स भेटला. नाशिकमध्ये लोकांना इन्व्हेस्टमेंट करायला आणि काही आम्हाला त्यातून भाडं भेटेल वगैरे असेल त्या दृष्टीने आता खूप आमचे पाम टाउनचा एक गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट चालू आहे अपर महात्मा नगरला. त्याला पण खूप सारे लोक येऊन पाहून गेले. डेली रोजचे 80-90 व्हिजिटर होते, त्याच्यात 10-15 मिनटं लोक बसून बोलायचे. त्यांना भरपूर काही गोष्टी आवडल्या. तरी जळगावकरांचा मनापासून आभार की त्यांनी एवढं चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल. आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि भेटू. नमस्कार.